9 तर तुमचं पूर्ण नाव? माझं रामकृष्ण ज्ञानोबा एलमटे. तर गाव? गाव नागतुतवाडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. तर आज तारीख आहे 16 मार्च 2026. हा तुमचा ऊसाचा प्लॉट आहे. ऊसामध्ये आंतरपीक म्हणून गहू केलेला आहे तुम्ही. साधारण 1 महिन्याच्या अगोदर मी तुमच्या शेतात आलो होतो टिळेसाहेबाच्या माध्यमातून. त्यावेळेस आपल्या ह्या गव्हाला ऊसासाठी भूमी पॉवर नावाचं 12 किलोचं खत दिलं आपण आणि वर एक ग्रो नायट्रोकिंगची फवारणी केली. हे तुम्ही केलं ना सगळं? कोण्या खतामध्ये मिक्स केलं? आपले दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये मिक्स करून टाकलं. ज्यावेळेस आपण खत टाकलं त्यावेळेस ऊस केवढा होता उंचीला? छोटा होता. केवढा अंदाजे? एवढा होता का त्याच्या खाली होता? 2-2.5 फूट असेल. 2-2.5 फूट गुडघ्यापर्यंत होता साधारण, बरोबर आहे का? आणि हे ऊस खत टाकल्यानंतर टाकून साधारण एखादा महिना झाला आपला, तुम्ही खत टाकलो आणि फवारणी केली, बरोबर? खत टाकून फवारणी करायला किती दिवस लागले? खत टाकून फवारणी करायला 8 दिवस गेले असते. हा, एक 8 दिवसाचं फवारणी म्हणजे फवारणी 8 दिवसानंतर झाली. हे टाकल्यावर नेमकं फरक काय झाला प्लॉटमध्ये मला सांगा बरं? प्लॉटमध्ये नेमकं म्हणजे काय फुटवा तयार चांगला झालेला आहे. त्याची फुटव्याची संख्या बसा खाली. हा, बसा खाली बाबा. आता इथे ही एक कोंब आहे. 1 2 3 4 5 6 फुटवे आहेत आता. आणि हे जे मेन खोंब आहे त्यासारखे दुसरे फुटवे पण तुम्हाला जाड दिसतात. ऊस जाड दिसते का मग खालून जमिनीतून? हे फुटवा जाड वाटतंय का? वाटते. हा. त्याच्यानंतर पानामध्ये काय फरक झाला? पानामध्ये असं सरळ आहे. पान रुंद पण आहे. कोण्या जातीचा ऊस? कोण्या जातीचा? हे 15-0-12. 15-0-12 आहे. तर पूर्ण प्लॉट एकसारखा आहे शिवे सर? पूर्णच प्लॉट सावका जमाने. आता हे जे आम्ही आलो होतो तुमच्याकडे मैत्रीच्या माध्यमातून आलो होतो, व्यवहार वेगळा मैत्री वेगळी. आता ह्या रिझल्टवर तुम्हाला काय वाटतं? ह्या रिझल्टवर खूप समाधानी आहे मी. हां, याचा जी ऊसाची जी उंची आहे सर्व पूर्ण प्लॉटमध्ये सारखी आहे. हां हां हां, फुटव्यांची संख्या वाढलेली आहे. बरोबर. ऊसाचं कळापण जे आहे ते पण सध्या चांगली आहे. आता हाच डोस पुढे कंटिन्यू करायचा विचार? हो, तुमच्या मार्गदर्शनाखाली. हां, नाही परंतु आता ह्या रिझल्टवर पुढे ह्याच पद्धतीने चालायचं आहे का? हो.